अरे वेलकम टू राईड विथ कॅप्स चॅनलमध्ये. ओके, तर आपण आलेला आहे पन्ना टू पावनखिंड ट्रेकला आणि आज आमचा ट्रेकचा दुसरा दिवस आणि ट्रेक आमचा कंप्लीट झालेला आहे. तर मी फीडबॅक घेत आहे. ते बॉम्ब टाकतील ओके, तर दादा तुम्ही सांगू शकता ट्रेक कसा झाला आहे आणि तुम्ही कोणत्या ट्रेकरसोबत आलते, तर एक्सपिरियन्स शेअर करू शकता. ट्रेक छान झाला, परंतु ट्रेकमध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या की नियोजन व्यवस्थित नव्हतं, आवडलं नाही नियोजन. कोणासोबत आलते तुम्ही? सह्याद्री ट्रेकर्सकडून आलो होतो. So त्यांचं नियोजन इतकं आम्हाला आवडलं नाही. मुक्कामाचं ठिकाण ऐन वेळी बदललं आणि सांगितलं गेलं की 4 किलोमीटर पुढे आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये 9 ते 10 किलोमीटर पुढे होते. लीडरसुद्धा सोबत नव्हते. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी आहेत की नियोजनाचा अभाव. फॅसिलिटी वगैरे फॅसिलिटी पण ओके ओके होत्या का? ॲज पर प्राईस? ॲज पर प्राईज खूप कॉस्टली होतं. ओके सर, तुम्ही काय बोलू शकता ट्रेकबद्दल? बोला, कसं वाटलं ट्रेक तुम्हाला? बोलले त्यांच्याशीच मी सुद्धा सहमत आहेच, कारण खूप नियोजनाचा अभाव आणि कसं आहे की वेळेचं बंधन नाही की ठराविक वेळी ठराविक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भले 1 तास उशिरा का होईना, पण त्या ठिकाणी ह्या वेळेस हजर प्रत्येकाने राहायचं आहे. तर प्रत्येकजण कसं एक सगळं काही म्हणजे फोटोशूट असेल किंवा काही सगळं करून आपल्या त्या वेळेत येतो. आता आम्हाला इथे येऊन 3-3.5 तास झाले ओके, गाडी. त्याच्यामुळे कसं आहे, यांनी जर काय नियोजन केलं असतं किंवा आणि जे लीडर आहेत ते लीडर आता एक जो लिडिंग करतात त्यांना मग मध्यंतरी कोणी काही आजारी पडलं किंवा काय झालं त्याला एक कोणीच मध्ये काही नव्हतं, मेडिसिन नव्हतं आणि टीमवर्क झालं नाही. ओके, दुसरी गोष्ट आता जेवण फॅसिलिटी बोलाल तर जेवण आहे, पण जेवणाच्या ठिकाणी पाणी नाही. ओके, किमान आपले जार तर आहे ते तरी ठेवायला, बाटल्या आहेतच हो, प्रत्येकजण बॉटल घेऊन येतोच, पण तरी सुद्धा कसं आहे ती एक फार वाणवा झाली, म्हणजे नाही आवडलं. ओके, ठीक आहे, चालते. थँक्यू दादा. दादा शेअर करू शकता तुमचा एक्सपिरियन्स? ट्रेक होता, ट्रेक खूप चांगला होता, पण ते यांचे हे जे देणं ते दिलं ना आपल्याला ते खूप म्हणजे बेकार वाटलं एकदम. ओके, बाकी ट्रेक आवडला? बाकी ट्रेक आवडला, फक्त त्यांच्या सुविधा थोड्याशा अपुऱ्या पडल्या आणि जे सांगितलं त्या पलीकडे वेगळंच काहीतरी निघलं. ओके, टाईमनुसार नाही झालं का? टाईमनुसार नाही झालं. ओके, ठीक आहे. दादा तुम्ही? आम्ही पहिल्यांदा ट्रेक करतोय. हां, जे आम्ही इंस्टावरती पेज बघून आम्ही त्यांना फॉलो करून आम्ही त्यांच्यासोबत ट्रेकला आलो. जे आम्ही पहिले वाचलं की अशा अनुभवी टीम लीडर असतील, अशी व्यवस्था असेल, मुक्कामाची जागा अशी असेल, जेवणाचं जे अपेक्षा होती आमची, जी आम्ही केली होती पहिल्यांदा ट्रेक करते बोलले होते, आमची अपेक्षा होती की असं असं आपल्याला अनुभवायला मिळेल, पण तो आम्हाला तसा अनुभव आला नाही. एवढं वाटतं मला. ओके, तुम्ही कुठून आले? आम्ही पेंट रायगडवरून. ओके, ठीक आहे, थँक्यू. तुम्ही सर? तुम्ही कुठून आला दादा? मी पुणे वाघोलीवरून आलो आहे आणि ओके. मी फर्स्ट टाईमच एवढं लांब कोल्हापूरसारखं ठिकाण, म्हणजे एवढं लांब घरापासून फर्स्ट टाईमच फ्रेंडसोबत आलो आहे आणि खूप चांगला अनुभव होता माझा. म्हणजे निसर्गरम्य वगैरे खूप छान बघायला भेटलं. बाकी ट्रेकर्सचं तर जसं सर्वांनी सांगितलं तसंच थोडीशी सोय नव्हती, पण फिरण्याचा खूप आनंद झाला, मजा आली ट्रेकमध्ये? मजा आली. हा ट्रेकमध्ये मजा. अनुभव चांगला? ओके, हा म्हणजे नियोजन थोडंसं यांचं ओके होतं, बट फिरण्यामध्ये तर मजा आली मला. ओके. फिरायला तर मजा आली, निसर्ग वगैरे बघायला मजा आली. फर्स्ट टाइम बघितला पन्हाळा? हो, फर्स्ट टाइम सर्व एक्सपिरियन्स. ओके, ठीक आहे, चालते. थँक्यू. थँक्यू. तुम्ही कुठून आले? मी पुणे वाघोलीवर. पुणे वागोल ना? हां, ओके. दादा तुम्ही काय शेअर करू शकता? ॲक्च्युली पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक खूप छान आहे, पण त्याच्या जोडीला आपण कुणाबरोबर करतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता हा जो ट्रेक केला आम्ही सह्याद्री ट्रेकर्स बरोबर केला, पण अतिशय वर्स्ट एक्सपिरियन्स आम्हाला मिळालेला आहे. जेवण चांगलं नव्हतं, राहण्याचे ठिकाण व्यवस्थित नव्हतं, वॉशरूम व्यवस्थित नव्हते, म्हणजे एवढं सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मॅनेजमेंट जर म्हणाल एकदम ढिसाळ मॅनेजमेंट आहे. तर हा सह्याद्री ट्रेकर्स बरोबर आलेला आमचा हा अनुभव. ओके, बाकी ट्रेक कसा वाटला? आवडला? हा ते मी सांगितलंच, पन्हाळा ते पावनखिंड ह्या ट्रेकबद्दल तर काही विषयच नाही आहे. ओके, कारण की तो अतिशय पावनखिंड जे नाव दिलेलं आहे आपण, ते अतिशय व्यवस्थित आहे. ट्रेक दरम्यान ट्रेक हा खूपच सुंदर आहे, पण तो जो कोणी ऑर्गनाईज करतो ना ते खूप महत्त्वाचं आहे, आणि ते हे झालेलं नाही ह्या ट्रेकमध्ये. तर इट्स व्हेरी व्हेरी बॅड एक्सपिरियन्स विथ सह्याद्री ट्रेकर्स. ओके, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. ताई तुम्ही काय बोलणार? ओके,
ताई तुम्ही? नमस्कार, माझं नाव रुपाली अभंग. सह्याद्री ट्रेकर्स बरोबरचा अनुभव सगळ्यात पहिले सांगते, खूपच वाईट आहे, खूपच वाईट आहे. पण ट्रेक जर म्हणाल तर अतिशय सुंदर आहे. म्हणजे सगळ्यांनी हा एकदा तरी करायलाच हवा डेफिनेटली. या सह्याद्री ट्रेकरवाल्यांच्या ॲडमध्ये त्यांनी एक लाईन मेन्शन केलेली आहे की एक तरी वारी करावी पंढरीची, तशीच एक तरी वारी करावी पावनखिंड पन्हाळाची. ती करावी, 100% करावी, पण यांच्यासोबत अजिबात करू नये. कारण की तुमचा एक्सपिरियन्स एकदम झिरो असेल त्याच्यामुळे. ओके. सो चूज अकॉर्डिंग. जय शिवराय मित्रांनो. मी पण हा ट्रेक सह्याद्री ट्रेकर्ससोबतच कंप्लीट केला, या सर्वांसोबत. आणि हा ट्रेक प्रत्येकानं करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा घातला होता 5 महिन्यापासून, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः युक्ती लावून पन्हाळगडावरून सुटका करून या मार्गाने विशालगडाकडे प्रवास केला आहे. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी हा प्रवास केला आणि पावनखिंड येथे लढाई केली. सो हा ट्रेक करताना आपण स्वतः रिलेट करतो की आपले महाराज इथून कसे उतरले असतील, कशा प्रकारे प्रवास असेल, त्यावेळेस कशा गोष्टी असतील तिथं या जागेवर. आणि जी दरी आहे पावनखिंडला, त्या दरीतून महाराज मावळे आणि बाजीप्रभू देशपांडे कशा प्रकारे चढले असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रिलेट करायचं ट्राय करतो. आणि त्यामुळं इथे हा ट्रेक करताना खूप वेगळाच अनुभव येतो. तर म्हणून हा ट्रेक प्रत्येकाने केला पाहिजे. तसंच हा ट्रेक करताना आपण स्वतः एकटे करू शकत नाही, तर आपण ग्रुपसोबत केला पाहिजे. हा ट्रेक मी सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपसोबत केला आणि त्यांच्यामुळंच हा ट्रेक माझा झाला. तर थँक्यू सो मच सह्याद्री ट्रेकर्ससाठी. आणि मी काही सह्याद्री ट्रेकर्सच्या ग्रुप्समध्ये लीडर्समध्ये मिसमॅनेजमेंट बघितलं. जसं की आम्ही हा ट्रेक केला, बट हा ट्रेक टीम वाईज किंवा ग्रुप वाईज आम्ही कंप्लीट केलं नाही. आम्ही आमचं सुरुवातीला ग्रुप वाईज होतो, पन्हाळगडाहून ज्यावेळेस निघालो त्यानंतर आम्ही आमचा स्वतःच हा पूर्ण कंप्लीट ट्रेक केला आहे. त्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारची इन्फो सह्याद्री ट्रेकर्सकडून भेटलेली नाही. आणि त्याच्यानंतर जिथे जेवण वगैरे होतं तिथं पाण्याची वगैरे सोय आम्हाला कशाही प्रकारे दिसली नाही. त्याच्यानंतर लास्टला ट्रेक कंप्लीट झाला. मिसमॅनेजमेंटमुळं, काही चुकांमुळं 1-2 पर्सन लेट आले किंवा काही 2 पर्सन आलेच नाही. तर त्यामुळं सर्व ग्रुपला खूप वेळ थांबावं लागलं. आणि त्यानंतर लीडर्सकडून तुम्ही तुमचं बसने जा हे बोलणं अपेक्षित नव्हतं, बरोबर नाही. त्यामुळे ह्या गोष्टी सह्याद्री ट्रेकर्सकडून ह्या चुका झालेल्या आहेत, मिसमॅनेजमेंट झालेलं आहे. तर नक्की तुम्ही पण कोणताही ग्रुप जॉईन करत असाल तर त्या पहिले खूप साऱ्या गोष्टी विचारणं गरजेचं असते आणि माहिती करूनच ग्रुप जॉईन करून तुम्ही ट्रेकला जा नक्की. सो एवढेच होतं माझ्याकडून. थँक्यू सो मच. हा बरं.